छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघामध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आणि आमचे नेते सन्माननीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून या सोनपेठ नगरीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं। स्वर्गीय अजितदादा यांना सर्व डॉक्टर वर्गांच्या वतीनं, सोनपेठ नगरीच्या सर्व सन्मान्य नगरसेवकाच्या वतीनं, उपाध्यक्षाच्या वतीनं, सर्व या ठिकाणच्या डॉक्टर असोसिएशन सगळ्याच्या वतीनं या ठिकाणी आज त्यांचा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। या सोनपेठ नगरीला सन्माननीय अजितदादा पवार साहेबांचं फार मोठं योगदान आहे। ते योगदान आहे कधीही कोणीही विसरू शकणार नाही। तमाम सर्वसामान्य जनतेच्या तळागाळापर्यंत पोहोचणारा नेता, सर्वसामान्यांची दखल घेणारा नेता, त्यांच्या कार्यकाळामध्ये हे एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उभारलंय। त्यांच्या स्वप्नातल्या या ठिकाणच्या सर्व वास्तू या ठिकाणी या सोनपेठ शहरातील पूर्ण वास्तू या ठिकाणी उभारल्या गेल्यात। सर्व डॉक्टर लोकांना या ठिकाणी राहण्याची पाठीमागे क्वार्टर सुद्धा या ठिकाणी तयार होत आहेत। ह्या शहराला दळणवळणाची जी काही साधनं आहेत, 548 बी हा रस्ता सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये 770 कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी मंजूर करून दिला। ह्या शहराचं नेतृत्व पाथरी विधानसभेचे आमचं लाडकं नेतृत्व सन्माननीय राजेदादा विटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण टीम ही काम करत असताना एक या ठिकाणी खेद असा वाटतोय की अजितदादा जर राहिले तर आमचे भरपूर काही स्वप्न होते, ते स्वप्न त्यांनी साकार करून गेले असते, झाले असते आमचे। पण तो ईश्वराच्या स्वाधीन ती गोष्ट आहे। म्हणून दादाच्या जर आपण आठवणीत जर सांगत बसलो तर त्याला पूर्ण दिवस पुरू शकणार नाही, वेळ अभावी आपल्याला वेळ सुद्धा भेटणार नाही तेवढा। म्हणून सन्माननीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार पूर्ण पाथरी मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी आज सोनपेठ, पाथरी आणि मानवतच्या माध्यमातून आज मानवत येथे त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केले। सर्व जिल्ह्यातील पूर्ण अधिकारी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहे। आज या ठिकाणी अजितदादांना आपण या ठिकाणी त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि मुख्यमंत्र्यांचं वाढदिवस साजरा करून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांना वाढदिवसाच्या माध्यमातून सोनपेठ नगरीच्या तमाम जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितोय। आणि या ठिकाणी जे काही आरोग्याच्या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या माता भगिनी आल्यात, सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आलेत, त्यांची जी बी काही तपासणी असेल ती आपण डॉक्टर साहेब काळजीपूर्वक करावी। जे जे काही त्यांच्या काही मागण्या असतील, ज्या ज्या काही त्यांच्या बिमाऱ्या असतील त्या माध्यमातून आपण विलास करावा। एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, दादांविषयी तुम्ही माहिती दिली। आज हा कार्यक्रम सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न झालेला आहे। तरी सर्वांनी एक विनंती आहे, आज वेगवेगळे आरोग्य तपासणी शिबिर तसेच सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी काही नात्याने रक्तदानही करावं असं सर्वांना विनंती करतो। अतिशय चांगल्या पद्धतीने एक समाजाच्या हिताचा कार्यक्रम या ठिकाणी गरजूंना खूप याचा फायदा होणार आहे। आणि यामध्ये अपेंडिक्स सारखे ऑपरेशन असतील, हार्नियासारखे ऑपरेशन असतील, मोठमोठे कॅन्सर सारखे ऑपरेशन असतील, आज ज्यांना कुणाला आजार आहे तो आजाराचा व्यक्ती या ठिकाणी तपासणी झाल्याच्या नंतर त्यांचा मोफत उपचार करून दिला जाणार आहे। त्यासाठी जे कोणी व्यक्ती ज्यांना कुणाला या शिबिराविषयी आणखी थोडी माहिती मिळाली नाही त्यांना सर्वांना माहिती द्यावी व या शिबिरचा सर्वांनी लाभ घ्यावा असं सर्वांना विनंती करतो। आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला असं जाहीर करतो।
तुम्ही थांबायचं चिठ्ठी काढा. चिठ्ठी काढा.